नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण तयार करणार आहोत पौष्टिक हेल्दी टेस्टी असं दुधीचं थालीपीठ आणि अगदी झटपट होणारं आणि घरच्या घरी सगळ्या साहित्यात अवेलेबल असणारं हे आपलं थालीपीठ खायला खूप छान लागतं. चला तर मग ट्राय करूया. अगोदर मी घेतलेली आहे एक मीडियम आकाराची दुधी. त्यानंतर दुधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे व त्याच्या अगोदर आपल्याला असे 2 पार्ट कट करून घ्यायचे आहे. मधून मी असं कट करून घेत आहे. सो तुम्ही बघू शकता. आता मी याच्यासाठी अर्धी दुधीच वापरणार आहे. त्याची मी साल काढून घेतलेली आहे चारही बाजूने आणि आता आपल्याला याला छानपैकी बारीक असं किसून घ्यायचं आहे. सो माझ्याकडे अशा प्रकारचं कटर होतं. तुमच्याकडे जसं असेल तुम्ही तसं यूज करू शकता, बट माझ्याकडे अशा प्रकारचं होतं, त्यामुळे मी छानपैकी पटापट अशी दुधी किसून घेतलेली आहे छान असं. त्यामुळे बघू शकता आणि अगदी कवळी दुधी आहे, त्यात जाडसर बिया नाही आहे, त्यामुळे खायला टेस्टी लागते, गुळचट चव लागते. सो अशा प्रकारे मी सगळी काही बारीक अशी दुधी किसून घेतलेली आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये रवा घेतलेला आहे, 1 कप रवा किंवा 1 वाटी रवा. त्यानंतर त्यात 1 वाटी दही टाकलेलं आहे. दही हे टेस्टी असतं, त्यामुळे हेल्दी पण असतं, त्यामुळे वापरायचं आहे. त्यानंतर आपलं किसलेलं पूर्णतः दुधी त्याच्यात ॲड केलेलं आहे. अशा प्रकारे मी त्यात थोडंसं पाणी ॲड करत आहे आपल्या कन्सिस्टन्सीसाठी. याला सगळं काही व्यवस्थित असं एकत्रितरित्या मिक्स करायचं आहे. सो आता हे आपलं सगळं मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स झालं आहे. त्याच्यामध्ये मी एक छोटा कांदा, त्यानंतर हिरवी मिरची टाकत आहे, त्यानंतर शिमला मिरची, त्यानंतर स्वीट कॉर्न टाकत आहे आणि थोडेसे वाटाणे टाकत आहे व अशा प्रकारे हिरवी मिरची थोडीशी आणि त्याच्यानंतर अद्रकची पेस्ट आणि थोडंसं काळं मीठ टाकत आहे. रेड चिली फ्लेक्स असतात ते ॲड करत आहे. थोडं जिरे टाकत आहे आणि आपली कोथिंबीर टाकत आहे बारीक चिरलेली. सो हे असं सगळं काही जे आहे ते सर्व व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. सो आता हे बघू शकता सगळं हेल्दी फूड आपण इथे वापरलेलं आहे, त्यामुळे आपलं जे थालीपीठ होणार आहे ते हेल्दी आणि टेस्टीच होणार आहे आणि हे खायलाही खूप छान लागतं आणि काहीतरी मुलांना वेगळा नाश्ता हवा असतो, त्यामुळे आपण ट्राय करत आहोत. आता मी याच्यात कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ हवी होती मला, त्यामुळे मी याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घेत आहे. अशा प्रकारे हे आपलं सगळं मिश्रण रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं हे मिश्रण आता आपलं तयार झालेलं आहे. तोपर्यंत एक साईडला मी काय करत आहे, थोडंसं दही घेतलेलं आहे 1 वाटी, त्याला छान असं फेटून घेत आहे. एकसारखं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या गुठळ्या वगैरे कुठे राहिल्या नाही पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धी वाटी कांदा, अर्धी वाटी टोमॅटो बारीक चिरलेलं, त्यानंतर थोडंसं काकडी आणि त्यानंतर थोडंसं कोथिंबीर ॲड केलं आहे. त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची ॲड केली आहे. अशा प्रकारे थोडंसं जिरा पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं काळं मीठ, त्यानंतर आपलं साधं मीठ टाकलेलं आहे. अशा प्रकारे हे सगळं जे काय आहे ते व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. ही एक टाईप ऑफ कोशिंबीर तयार झालेली आहे आपल्या पराठ्यासोबत किंवा आपल्या थालीपीठसोबत खाण्यासाठी रेडी झालेली आहे. अशा प्रकारे आपण कोशिंबीर तयार करून घेतलेली आहे. सो हे बॅटर 10 ते 15 मिनटं आपण साईडला ठेवलेलं होतं, त्यामुळे हे सगळं काही व्यवस्थितरित्या मिक्स झालेलं आहे आणि आपलं सगळं काही दही जे आहे ते सॉफ्ट असं मुरून गेलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गाढं झालं होतं, त्यामुळे मी याच्यात आणखी थोडं पाणी ॲड केलेलं आहे. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी जास्त पातळ ठेवायची नाही आहे, जास्त गाढी पण ठेवायची नाही आहे व अशा प्रकारे हे रेडी झाल्यावरती आता आपल्याला याच्यात थोडंसं मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार आणि त्यानंतर मी याच्यात ॲट लास्ट इनो टाकत आहे. इनो टाकल्यामुळे काय होतं, आपलं जे काही थालीपीठ आहे ते कडक होणार नाही आणि थोडं फ्लफी होईल, ते खायलाही टेस्ट छान देईल. सो अशा प्रकारे मी इनो टाकून हलवून घेत आहे. सो हे अशा प्रकारे इनो टाकल्यामुळे हे फ्लफी थोडंसं हलकं झालेलं आहे आपलं मिश्रण, त्याच्यामुळे हे थोडं वरती फुगूनही येतं. तोपर्यंत साईडला काय करायचं आहे, एका पॅनमध्ये मी थोडं तेल टाकत आहे, तापायला ठेवायचं आहे थोडंसं तेल. सो अशा प्रकारे मी सगळीकडून पॅनला तेल लावून घेतलेलं आहे आणि जे काही आपलं मिश्रण आहे, जे बॅटर आहे ते याच्यामध्ये 1-2 पळी टाकायचं आहे. सो अशा प्रकारे मी हे सगळं जाडसर मिश्रण पसरवून घेत आहे. छान असं हे पसरून झाल्यानंतर त्याला एक 5 ते 10 मिनटासाठी वरतून झाकण ठेवून थोडं शिजू द्यायचं आहे व शिजल्यानंतर असं खमंग असं तयार होतं हे. सो बघू शकता आता हे जवळजवळ तयार झालेलं आहे. आता याला आपल्याला आल्लाद काढून घ्यायचं आहे आणि पलटी मारायचं आहे. सो हे अगदी इझी आहे आणि पटकन निघतं.
बघू शकता छान असं खमंग लालसर असं भाजलं गेलेलं आहे. आणि आता आपल्याला दुसरी बाजू पण याची छान अशी भाजून घ्यायची आहे. सो पलटी मारल्यानंतर थोडंसं साईडने तेल सोडायचं आहे व अशा प्रकारे आपलं हे थालीपीठ तयार आहे. अशा प्रकारे हे थालीपीठ अगदी पटापट होतात, खायलाही टेस्टी असतात आणि आपला वेळही वाचतो. सकाळी सकाळी मुलांच्या टिफिनला काय करायचं, त्यामुळे असा प्रश्न पडला असेल तर नक्कीच हे ट्राय करून बघा. आजच्या पुरते एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.